माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेच्या वादावर जो आहे तो पडदा पडला आहे। मात्र या पुतळ्या प्रकरणी जे आहे ते अनधिकृत पुतळा प्रकरणी जे आहे ते आता कारवाईला पोलिसांकडून सुरुवात झाली आहे। आपण जर पाहिलं असेल तर काही वेळापूर्वी या शौर्य प्रतिष्ठानचे अर्थात राज्यभरात ज्यांच्याकडून महाराजांचे असतील अथवा अन्य महापुरुषांचे पुतळे जे वाटप केले जात आहेत असे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांना जे आहे ते या घटनेप्रकरणी मुख्य सूत्रधार धरण्यात आलेला आहे। जीवे मारण्याच्या प्रयत्नासह दंगल घडवून आणणे व अन्य असे 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहे ते त्यांच्यावर दाखल केले आणि माढा न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची जी आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावलेली। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी बाळराजे आवारे पाटील यांचे जे आहे ते वकील आपल्याशी जोडले गेले। तर TV9 मध्ये स्वागत आहे आपलं। नेमकं काय हा विषय आहे आणि थेट त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत? हे बघा, बाळराजे आवारे पाटील यांना CR नंबर 89/2026 यामध्ये म्हाडा पोलीस स्टेशन यांनी अटक केलेली आहे। आणि अटक केल्याच्यानंतर अटकेचे जे कारणं दिलेले आहे की यांची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि 307 म्हणजे पूर्वीच्या APC प्रमाणे 307चा जो ऑफेन्स त्यांच्या अगेन्स्टमध्ये रजिस्टर झालेला आहे। तर जर घटनाक्रम आपण बघितला तर घटना ही पूर्वी घडून गेली आणि आवारे पाटील हे नंतर त्या ठिकाणी आलेले। परंतु यामध्ये असं क्लिअर लक्षात आलेलं आहे की हा जो ऑफेन्स रजिस्टर झाला आहे फक्त राजकीय दबावपोटी अशा प्रकारचा हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आणि पोलिसांनी आज रोजी मान्य न्यायालयात त्यांना हजर केलं आणि पोलिसांनी कुठलीही जे काही PCचे ग्राउंड होते ते डायरेक्ट त्यांनी MCR मागितलेला आहे। त्यामुळे आवारे पाटलांना मान्य न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। पण एकीकडे 307 सारखे 109 DNA नवीन आलेल्याप्रमाणे पण ही जीव मारण्याचा प्रयत्नासह दंगल घडवून आणणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे हो आहे। त्याच्यामध्ये आता जे काही पोलिसांचा तपास आहे त्याच्याबद्दल मी भाष्य करणे योग्य नाही। जे तपासामध्ये यानंतर निष्पन्न होईल त्यामुळे सत्य परिस्थिती समोर येणार आहे आणि दूध का दूध पाणी पाणी का पाणी नक्की होणार आहे। पण आपला युक्तिवाद मेहरबान कोर्टासमोर काय झाला नेमकं? नाही, आम्ही युक्तिवाद हेच केलं की साहेब जे काही आम्हाला आरोपी यामध्ये गुंतवण्यात आलेला आहे 6 आरोपी आम्हाला केलेला आहे। आमचा जर सिक्वेन्स बघितला तर आरोपी नंबर 8 म्हणून आम्हाला या ठिकाणी त्यांनी जी काही MCR यादी आहे त्यामध्ये मेन्शन आहे। त्याच्यामुळे आमची इन्व्हॉल्वमेंट ह्या गुन्ह्यामध्ये कितपत आहे हे पुढील तपासामध्ये स्पष्ट होणार आहे। आतापर्यंतच्या वकिली क्षेत्रात कार्यक्रम हा गुन्हा कशा पद्धतीचा पाहता? हा जो गुन्हा आहे तो BNS कलम 109 प्रमाणे जो कलम बघितलं तर एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। बेकायदेशीर जमाव जमवून दंगल घडवून आणणे आणि एक खून करण्याचा प्रयत्न करणे या प्रकारचा असा गंभीर असा हा गुन्हा दाखल केलेला आहे। जर पाहिलं तर तो गुन्हा 2 तारखेला दाखल केलेला आहे। त्या प्रकरणी बाळराजे पाटील यांना आज रोजी काल ताब्यात घेतलं होतं आणि आज रोजी दिवसभर पाहिलं असता दिवसभर आम्हाला कोणतीही माहिती न देता संध्याकाळी 7 वाजता अटक केलेली आहे आणि मेहरबान कोर्टासमोर हजर केला असता त्यांनी बाळराजे पाटील यांना MCR मागितला आणि मेहरबान कोर्टाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी त्यांना मंजूर केलेली आहे। आणि आम्ही यापुढे उद्या माननीय सेशन कोर्ट बार्शी येथे जामीनसाठी प्रयत्न करू आणि आमचा लढा यशस्वी करू। आपण जर पाहिलं असतं तर बाळराजे आवारे पाटील यांना जी आहे ती 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आणि एकीकडे पोलिसांनी जे आहे ते एकीकडे माध्यम प्रतिनिधींना देखील त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी घेतल्या असता टाळलं गेलं आहे। दुसरीकडे न्यायालयीन वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना जो आहे तो मज्जाव घातल्याचं देखील या ठिकाणी चित्र पाळलं गेलं आणि माध्यम प्रतिनिधी कसे लांब राहतील त्यांना कसं रोखता येईल या संदर्भात देखील पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता। कोणत्याही कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये कोणत्याही विपरीत घटना इथं घडू नये या संदर्भात देखील पोलिसांकडून चोख यंत्रणा ताब्यात या ठिकाणी तैनात ठेवण्यात आली होती। दरम्यान जिल्हा पोलीस प्रशासनाच्या ताब्यात जे आहे ते बाळराजे आवारे पाटील यांना जे आहे ते सोपवण्यात आले। दरम्यान शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे मात्र या घटनेप्रकरणी जे आहे ते मुख्य सूत्रधार ठरताना पाहायला मिळतात। माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।